वय वर्ष फक्त 22 आहे. 22व्या वर्षी माझ्या ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. समाधी घेतल्याच्या नंतर असं जीवन जगले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. खरं सांगू, नाथ महाराज अगदी थोडंसं जीवन जगली गड्या, पण नाथ महाराज थोडंसं जरी जीवन जगले असतील ना तरी उत्तम नावाची कीर्ती ते करून गेले. म्हणून महाराज म्हणतात ना, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जे संत महात्मे थोडे दिवस राहिले, थोडे दिवस राहिल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या मायबापाची कीर्ती अजरामर करून टाकली. त्यांचंही नाव वाढवलं आणि त्यांच्या मायबापाचंही नाव वाढवलं. विठ्ठल विठ्ठल. हे संत महात्मे जरी यांच्या जीवनामध्ये नाव वाढवून गेले असतील ना तरी सुद्धा त्यांनी जे काही यादी आहे, त्यांची जी काही यादी आहे ही चांगल्या कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आहे. बघा ना, मनुष्य जर चांगला जर जन्माला आला ना तर 4 माणसं जमा झालेले असतात आणि त्याला विचारत असतात, का रे कुणाचा आहे तू? त्यावेळेस तो सांगत असता, हो अमक्या अमक्याचा आहे मी, नाही का, अमक्या अमक्याचा आहे मी. का तर त्या माणसाचं नाव प्रतिष्ठित असतं आणि चांगल्या यादीमध्ये तो मनुष्य असतो. कुणाचा आहे तू? अमक्या अमक्या महाराजांचा मुलगा आहे मी. कुणाचा आहे तू? अमक्या अमक्या साहेबांचा मुलगा आहे मी. कुणाचा आहे तू? अहो ते कलेक्टर नाहीत का, त्यांचा मुलगा आहे मी. चांगले माणसं असतात आणि त्यांची उत्तम कीर्ती समोर येते. अहो ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा तसंच झालं. एक दिवसाचा प्रसंग होता, आला ना ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा जवळ आला. माणसाची कीर्ती कशावरती असते आहे का? माणसाची कीर्ती फक्त उत्तम मायबापावरती असते. माणसाचं जीवन हे कशावरून आहे हे ओळखायचं जर असेल त्याच्या मायबापावरून ओळखलं जातं. पोरं जर चांगले जर निघाले तर महाराज म्हणत असतात, का हो अमक्या अमक्याचं पोरग आहे ते, चांगलं आहे ते, नाही का. तसं ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा तसंच झालं होतं. सगळे सकल साधू संत मंडळी आळंदीमध्ये आली होती. उत्तम असणारा एकादशीचा दिवस उजडला होता. सकल साधू संत मंडळींनी त्या ठिकाणी उपवास धरला होता. भव्य दिव्य सभा मंडपामध्ये पारायण चाललं होतं. कोणी त्या ठिकाणी भजन करत होतं. साधू संत मंडळी आली. सकल साधू संतांबरोबर माझे ज्ञानोबराय असणारे पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा सुद्धा आता निघाले होते. पंढरीश पांडुरंग परमात्मा असणारे डाव्या हाताला रुक्मिणी माता सुद्धा निघाली होती. का हो प्रभू कुठं चाललात तुम्ही? चाललोय मी आळंदीकडे. काय आहे आळंदीला? अगं माझ्या ज्ञानोबरायांनी समाधी घ्यायचं ठरवलंय. ठीक आहे प्रभू, मला सुद्धा येण्याची इच्छा आहे, मी सुद्धा येत आहे. ठीक आहे, पत्नी सोबत आहे. आधी करून सकल संत मांदी आली ही आळंदीमध्ये. द्वादशीचे पारणं सोडल्या गेले. द्वादशीला दिवसभर भजन चाललं. त्रयोदिवशीचा सकाळचा दिवस उजडला आणि माझ्या ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी तिन्ही भावंडांना सांगितलं, सोपाना मुक्ता अगं असणं निवृत्ती दादा, आज मला समाधी घ्यायची आहे. हे असणारे सकल साधू संत मंडळी आलेले आहेत आणि आमचे प्रभू सुद्धा आलेले आहेत. खरं सांगू का, ज्यावेळेस असणाऱ्या देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानोबराय आता समाधीस्थळी जात आहेत. ज्ञानोबरायांचा हात असणारा एक निवृत्ती दादाने धरलेला आहे, एक सोपान काकाने धरलेला आहे. आता निवृत्ती दादाला घेऊन चाललाय, सोपान काका ज्ञानोबरायांना घेऊन चाललेले आहेत. उठविला आनंदी शिवाचा ढवळा, झाकीली शिळा समाधीची असणारा नंदीला उठवलं गेलं. ज्ञानोबराय आतमध्ये गेले. ज्ञानोबरायांनी जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. ती असणारी ज्ञानेश्वरी समोर ठेवली आणि समोर ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी 3 वेळेस त्या ज्ञानेश्वरीला हात जोडले, प्रणाम केला आणि झाकेले डोळे ज्ञानोबरायांनी डोळे झाकून घेतले. सकल साधू संत मंडळी बाहेर आली. समाधीची शिळा लावून घेतली आणि लावून घेतल्याच्या नंतर जी संत मांदियाळी 4 दिवसापासून त्या आळंदीमध्ये होती ना, ती आता धाय मोकळून रडत होती. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एखादी चाऱ्याची पेंडी बांधलेली असावी आणि त्या असणाऱ्या पेंडीचा आळा सुटावा, आळा सुटल्याच्या नंतर ती पेंडी ज्या
ज्या पद्धतीने एखाद्या पेंडीचा आळा सुटावा आणि ज्या पद्धतीने ते पेंडीचा सारा तृणमाळा व्हावा, लांब लांब व्हावा, त्या पद्धतीने ही असणारी बांधलेली पेंडी होती. हे असणारे 4 भावंड होते. 4 भावंडामधून आता ज्ञानोबरायांनी समाधिस्थ घेतली होती. सगळे संत मांडे आणि या 3 भावंडांची समजूत घालत होते. ऐका ना, समजूत घालता घालता हे असणारे 3 भावंड रडत होते. रडता रडता देवाला सुद्धा आसुर अनावर झाले. आता देवानं सुद्धा रडायला सुरुवात केली. रडताना देव आता रुक्मिणी माता असणारी देवाला विचारते, हो देवा, अहो हे असणारे 4 भावंड रडतात, हे असणारी संत मांदी आली रडतेत, पण यांचं रडण्याचं कारण देवा वेगळं आहे. यांचं असणारं मोह माया त्यांच्याशी जडलेले आहे. पण देवा, तुम्ही असणाऱ्या विश्वाचं चालक मालक आहात देवा, तरी सुद्धा तुम्ही रडावं. देवा का रडता तुम्ही? रडू नका देवा. त्यावेळेस खरं सांगू, देवानं सांगायला सुरुवात केली. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखील नाही, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची रुक्मिणी. हा असणारा साधारण पुरुष नाहीये. ज्याने आज समाधी घेतली ना, हा असणारा फार मोठा योगी आहे. मला हे सांगायचं आहे, त्यावेळेस ते असणारे देवाचे रुक्मिणीने उद्गार ऐकलेत ना, त्यावेळेस आता रुक्मिणीला सुद्धा राहवलं नाही. रुक्मिणी सुद्धा आता रडायला लागते. ऐका, रुक्मिणी सुद्धा आता रडायला लागती. आणि आता देव विचारतात, का ग रुक्मिणी, इतका वेळ तुम्हाला विचारत होती की ही संत मांदी आणि रडती, ही प्रेमामुळे रडती आहे, ही भाऊ असणारे रडतायत, निवृत्ती दादा रडतायत, सोपान काका रडतायत, हे असणारी मुक्ता रडतेत, यांचा रडण्याचा भाव वेगळा आहे. मग आता तू का रडते? त्यावेळेस असणाऱ्या रुक्मिणीने सांगायला सुरुवात केली. प्रेम सांडेले रुक्मिणीशी, धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. अहो, आपण सामान्य माणसं आहोत. आपण चांगलं जीवन जगल्याच्या नंतर आपल्या मायबापाची पावती समोर येते असं नाही आहे. संत महात्म्यांची सुद्धा उत्तम पावती मागे राहते. त्या असणाऱ्या मुक्ताबाईने सुद्धा सांगायला सुरुवात केलं, देवा, अहो हा एक योगी जन्माला आला म्हणून तुम्ही रडता असं नाही आहे. त्या असणाऱ्या योगीला ज्यांनी जन्माला घातलंय ना, त्या असणाऱ्या योगीला जन्म घातणारी जी काही कुस होती, ती असणारी कुस फार पवित्र होती. अगोदर ती कुस धन्य होती. म्हणून सगळ्यात प्राधान्य जर कुणाला जर दिला जात असेल तर फक्त आणि फक्त मायबापाला दिलं जातं. म्हणून आज असणारे कैलासवासी साहेबराव रंगनाथ पाटील सरोवर यांच्या असणाऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही आजची असणारी कीर्तनरूपी सेवा आहे. आणि ही कीर्तनरूपी सेवा म्हणजे या असणाऱ्या पोरांना चांगले संस्कार दिल्याची ही सेवा आहे. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार असेल, गंगा भागीरथी मथुराबाई साहेबराव पाटील सरोवर असेल, आधी करून रमेश साहेबराव पाटील सरोवर असेल, आधी करून श्री प्रवीण भाऊ असतील साहेबराव पाटील सरोवर, हा असणारा जो परिवार आहे, या परिवाराची ही असणारी उत्तम कीर्ती आहे. म्हणून म्हणतात ना, तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणसं गेल्याच्या नंतर माणसामागे ही जी मंडळी असते ना, यांनी ही केलेली पावती आणि त्यांनी जीवन जगल्याची पावती, ही उत्तम कीर्ती आज या ठिकाणी समोर बघायला मिळते. विठ्ठल